भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात सुरू झालेल्या कारवाईत 2.25 महिन्यांत तब्बल 50 भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या सर्व प्रकरणांमध्ये महिलांच्या शोषणाचे प्रमाण अधिक असल्याचं उघड झालं असून सर्वाधिक 5 गुन्हे नाशिक जिल्ह्यात नोंदवण्यात आले आहेत। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी ही माहिती दिली असून राज्यातील भोंदूगिरी किती खोलवर रुजली आहे याचं हे गंभीर चित्र असल्याचं त्यांनी नमूद केलंय। पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारे अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेले प्रकार समाजासाठी चिंतेचा विषय बनल्यात। राज्यामध्ये दाखल झालेल्या या 50 गुन्ह्यांपैकी बहुतांश प्रकरणांमध्ये महिलांचे लैंगिक तसेच आर्थिक शोषण झाल्याचं समोर आलंय। भीती आणि सामाजिक बदनामीच्या दबावामुळे अनेक पीडित अजूनही समोर येत नसल्याचं वास्तवही यावेळी अधोरेखित झालंय। नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर पीडितांमध्ये धैर्य निर्माण झालं असून न्याय मिळवण्याची भावना बळावली आहे। त्यामुळेच राज्यभरात विविध ठिकाणी तक्रारी पुढे येऊ लागल्यात। काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेतलाय तर अनेक ठिकाणी अनिसच्या पाठपुराव्यांमुळे हे गुन्हे दाखल झाले आहेत। या प्रकरणांवरून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे, ती म्हणजे भोंदूगिरी कोणत्याही एका धर्मापुरती मर्यादित नसून सर्व स्तरांमध्ये पसरलेली आहे। त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे केवळ एका धर्मावर केंद्रित असल्याचा आरोप फेटाळला गेलाय। राज्यातील कारवाईमध्ये नाशिकमधील अशोक खरात, विठोबा जाट, महेश काकडे, चंद्रकांत माळी, कमलेश अधिकारी यांसारख्या भोंदूंचा समावेश आहे। या सर्वांनी अंधश्रद्धा, दैवी शक्ती, जादूटोणा यांचा आधार घेत नागरिकांची फसवणूक केल्याचं उघड झालंय। अंधश्रद्धेविरोधात लढा देण्यासाठी शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं अनेक वर्ष संघर्ष केलाय। त्यातूनच 2013 मध्ये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला। मात्र या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अद्यापही आव्हानात्मक ठरत असल्याचं चित्र दिसतंय। तरीही अनिस आपल्या पातळीवर जनजागृती, प्रबोधन आणि कायदेशीर लढा सुरू ठेवते। या प्रयत्नांमुळेच राज्यभरात मोठ्या प्रमाणावर कारवाई होऊ लागल्याचं स्पष्ट झालंय। भोंदूगिरी विरोधातील ही कारवाई केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाहीये, तर समाजातील अंधश्रद्धेविरोधातील वाढत्या जागरूकतेचं लक्षण आहे। मात्र अजूनही अनेक पीडित भीतीच्या सावटाखाली आहेत। त्यामुळे प्रत्येक नागरिकानं सजग राहून अशा प्रकारांविरोधात आवाज उठवण्याची गरज अधिक तीव्रतेनं जाणवू लागली आहे। लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक।